हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकवरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुहरि रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि, साखरे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची आशे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याची बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाई ना सर्प जगत। हे स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची आशे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकल विद्येचे होय अधिकरण। हेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, हे नमस्कारो न्याता। चला विचार सागर तरंग 7वा, परिच्छेद 9वा। ज्ञानवानाचा व्यवहार निवृत्ती प्रधानच असला पाहिजे, या शंकेचे समाधान। ही शंका जो पूर्वमीमांसक है की नाही, यानी
असा अट्टहास धरला होता. काल शेवटी सांगितलं, तोच हा परिच्छेद आहे. पूर्व पक्षाला असं वाटलं की ज्ञानी पुरुषाला नियमात राहणं हेच त्याचं ज्ञान. तो नियमात वागणं, तो विधीत राहणं हेच त्याचं ज्ञान असं वाटू लागलं त्याला. म्हणून तो म्हणला की ज्ञानवानाची जी काही व्यवहारता आहे, व्यवहारता, वागणं फिरणं, बसणं उठणं खाणं फिरणं, हे जे आहे निवृत्ती प्रधानच असलं पाहिजे. त्यानं तसं फिरू नये, आहे का नाही. आणि मग त्यावर अनेक ग्रंथकारांनी त्याचं खंडन केलंय. पण आणखी काही पुराणातले दाखले घेऊन सुद्धा खंडन केलंय. कारण तो पूर्व पक्ष हा पुराणवादी आहे. म्हणून त्याला त्याच्याच अभ्यासातून कळून द्यायचंय. कारण पुराणामध्ये जे काही ऋषींचं मुनीचं वर्णन आलेलं आहे हे त्याला ज्ञात आहे. हे पूर्वमीमांसकाला माहीत आहे. पण ते वेगळंच समजतो. ते ऋषीमुनी वेगळेच, त्यांनी काही केलं तरीही चालतंय असा त्याचा मनचा भाग होता. म्हणजे अज्ञानात काय होईल काय सांगता येत नाही. त्याचं अज्ञान निवृत्त झालेलं नाही, म्हणून कोणतीही शंका उत्पन्न होते. मग या ठिकाणी ग्रंथकारांनी त्याच्याच भात्यातले धनुष्य काढले आणि त्यालाच हाणले. काय म्हणतात पहा. हे वर सांगितलेले मत जीवनमुक्तीचा आनंद भोगण्यास एक साधन आहे. कोणतं सांगितलेलं मत? की ज्ञानवानाचा व्यवहार निवृत्ती प्रधानच असला पाहिजे. हे जे मत आहे, हे मत जीवनमुक्तीचा आनंद भोगण्यास एक साधन आहे. जीवनमुक्तीचा आनंद भोगण्यास एक साधन आहे हे का नाही. कसं? कारण वृत्ती स्थिर झाल्याशिवाय आनंदाची प्राप्ती होत नाही, हा नियम आहे, है का नाही. आणि अस्थिर वृत्तीमध्ये आनंद होत नाही. मग वृत्ती स्थिर करण्यासाठी एकाग्रता ही ठेवावीच लागते, है का नाही. मग त्यासाठी निवृत्ती प्रधान अंतःकरण करावंच लागतं. अंतःकरणाची वृत्ती निवृत्ती प्रधान, है का नाही. म्हणजेच काहीतरी अभ्यास करणं, एखादी प्रक्रिया पाहणं, किंवा जे जे काही वृत्ती स्थिर होण्यासाठी जी काही साधनं आहेत, मग समाधी म्हणा, काय नामजप म्हणा, काही म्हणा, काहीतरी साधन वृत्ती स्थिर करण्यासाठी लागत आहे. मग हे जे ज्ञानवाण्याचा व्यवहार निवृत्ती प्रधानच असलाच पाहिजे, हे एक साधन आहे. निवृत्ती प्रधान वृत्ती करणं, आपली वृत्ती निवृत्ती करणं, हे एक साधन आहे. कशाचं? जीवनमुक्तीचा आनंद भोगण्याचं हे साधन आहे, है का नाही. आणि जर समजा आपली वृत्ती निवृत्ती रूप झालीच नाही, तर जीवनमुक्तीचा आनंद कसा मिळेल?
म्हणून ग्रंथकार काय म्हणतात की हे एक काय आहे, हे साधन आहे, हा नियम नाही. असलाच पाहिजे ज्ञानवानाचा व्यवहार, निवृत्ती रूपच असला पाहिजे, असा काही नियम नाही. मग हे काय आहे, साधन आहे. हे साधन आहे का नाही. आता साधन वेगळं आणि त्या जीवन मुक्ताचा व्यवहार वेगळा. आता तो जर व्यवहार करत असेल तर त्यावेळेस साधन कसा करता येईल, आणि साधन जर करीत असेल तर त्या ठिकाणी व्यवहार कसा येईल. मग ज्ञानवानाचा ज्यावेळेस निवृत्ती प्रधानच व्यवहार होतो, निवृत्ती प्रधानच व्यवहार होतो, तर मग त्याला व्यवहार कसं म्हणावं, त्याला तर मग समाधीच म्हणावं लागल ना. पण आता तसा व्यवहार होतो, पण विधेय मुक्ताचा होतो, जीवन मुक्ताचा होतो का. हा निवृत्ती प्रधानच त्याचा व्यवहार होतो, कोणाचा, विधेय मुक्ताचा होतो. जीवन मुक्ताचा कसा होईल. मग जीवन मुक्ताला काही देहाचे कर्म करावे लागतील, काही संबंधित व्यक्तीचेही कर्म करावे लागतील. मग ते कर्म करत असताना वृत्ती त्याच्यात जाणार, त्या व्यवहारात जाणार, आणि त्या व्यवहारात वृत्ती गेल्यावर त्याला निजानंदाचा जो काही भान म्हणते त्याला, ते भान तिथं निजानंदामध्ये कसं भान राहील, वृत्ती इकडे गेली म्हणल्यावर. मग काही काल वृत्ती व्यवहारात राहील, काही काल वृत्ती निवृत्ती रूप होईल. म्हणजे कधी प्रवृत्ती होईल आणि कधी निवृत्त होईल. निवृत्त असेल त्यावेळेस त्याला निजानंद होईल, आत्मसुख त्याला भोगायला मिळेल. आणि व्यवहारात वृत्ती असते त्यावेळेस त्याला दुःख होणार नाही, सुख दुःख लागणार नाही, पण हे आत्मसुख त्याला लाभणार नाही तितक्या काळापुरतं. असा फरक त्या ठिकाणी सांगितला त्यांनी. म्हणून हे एक काय आहे, साधन आहे. पण तो ज्ञानवानाचा व्यवहार निवृत्ती प्रधानच असला पाहिजे. हे काय आहे, साधन आहे. साधन हा व्यवहार नाही तसा होत. मग हे खरं आहे, हा नियम खरा आहे सांगितलेला. पण ज्ञात्याने शरीर निर्वाहापेक्षा जास्त प्रवृत्तीचा त्याग करून त्याने निवृत्ती प्रधान असले पाहिजे. म्हणजेच प्रवृत्ती येऊ द्यायची नाही. प्रवृत्तीमध्ये वृत्ती प्रवृत्तीला जाऊ द्यायची नाही. त्या वृत्तीला सतत निवृत्तीमध्ये ठेवायचं. हा नियम करणं मात्र योग्य नाही. त्याने निवृत्ती प्रधानच असले पाहिजे असे विधान करणे शास्त्र मनोगताच्या विरोधात आहे. शास्त्र असं सांगत नाही. आणि पूर्वपक्ष काय म्हणायलाय, त्यानं सदाच निवृत्तीमध्ये राहायला पाहिजे. ज्ञानाच्या प्रवृत्तीविषयी किंवा निवृत्तीविषयी वेदाने कोठेच काही बोललेलं नाही, काही सांगितलेलं नाही. विधी असता तर वेदानं सांगितलं असताना हो. तर ज्ञानवानाची व्यवहारात प्रवृत्ती असावी किंवा निवृत्ती असावी हे निश्चित करता आले असते, त्यानं जर सांगितलं असतं तर वेदानं. म्हणजे ज्ञानवानाचा काही नियम सांगितला असता तर मग काय या ठिकाणी तसं आपण मानलंही असतं ना. पण वेदानं तसं काहीच सांगितलेलं नसताना आपण नियम करणं म्हणजे कसं आहे. मग आता हे वेदानं नियम नाही केले काही ज्ञानवानाविषयी, आणि इकडं जर कोणी नियम करू लागला ज्ञानवानासाठी तर त्याला काय म्हणावं. मग केवढा जरी असला तरी त्याला येडाच समजायचं. केवढा जरी असला तो, लोक त्याला मोठा जरी म्हणत असतील तरी तो मोठा नाही, तो लहानच आहे. कारण ज्ञानवानाच्या
व्यवहाराविषयी किंवा वृत्तीविषयी वेदाने काहीही नियम केलेला नाही. हे निश्चित करता आले असते. काय निश्चित करता आले असते? वेदानं जर सांगितले असते ज्ञानाची प्रवृत्ती आणि निवृत्ती अमुक अमुक अशीच असावी, निवृत्ती प्रधानच असावी, व्यवहाराची त्याची वृत्तीच्या व्यवहाराची गती निवृत्तीतच असावी, असा जर काही नियम केला असता तर सांगितलंही असतं ना. पण तसं काही कुठं आढळलंच नाही, म्हणजे सांगितलेलं आढळलं नाही. आणि जर सांगितलं असतं तर काही निश्चित तसं नियम करता आला असता. पण विधी तर नाहीच, तसा विधी तर सांगितलाच नाही. पण उलट काय केलंय? ज्ञानी निरंकुश आहे असं मात्र सांगितलेलं बऱ्याच ठिकाणी आहे. निरंकुश, त्याला कोणताही अंकुश लावता येत नाही. अंकुश म्हणजे काय? कोणत्या फाश्यामध्ये त्याला अडकून टाकता येत नाही, कारण तो कोणत्याच फाश्यात राहत नाही, कारण त्यानं फाशे सगळे तोडून टाकलेले आहेत ना, म्हणून त्याला निरंकुश म्हणतात, है का नाही? मग ज्ञानी निरंकुश असताना विधीचा किंकर कसा म्हणता येईल त्याला? त्याला विधी करावा लागतो हा म्हणून. श्रावण सोमवार आले की त्यानं सोमवार धरावा. कोणी? ज्ञानी पुरुषानं. मग धरावा का नाही धरावा ते त्याच्या मनावर राहिलं. आणि जर नाही धरला तर त्याला दोष लागेल का? आणि बरं धरला तर पुण्य उत्पत्ती, काय ते देवाची भेट, महादेव प्रसन्न. महादेव जरी प्रसन्न झाला महादेव, तर मग त्या ठिकाणी काय बोलते बरं एकूण एकाला? समजा तसं तर होत नाही. पण जर समजा ज्ञानी पुरुषानं एकादश किंवा सोमवार हे व्रत केलं आणि त्याला प्रसन्न होऊन महादेव समोर आला की मागा काय मागायचंय तर, त्यावेळेस तो ज्ञानी पुरुष देवाला काय म्हणेल? काही जवळ असलं तर विचारा, आम्ही जे मागतो ते तुमच्या जवळ नाही तर आम्ही तुम्हाला कशाला मागाव आणि तुम्ही आम्हाला काय देणार आहे? कारण तुमच्याजवळ तुम्हीच काय मसनवाट्यामध्ये राहतात, गळ्यामध्ये सर्प लोक भेटत, तुमच्याजवळ लोक येत नाहीत. ते वाघाचं कातड काय कंबराला तुम्ही बांधलेलंय, इतकल्या झिंज्या वाढविलेल्या आहेत, जटा केलेला आहेत, तुम्हाला कटिंग करायला पैसे नाहीत. आणि मग तुमच्याजवळ काय आहे असं द्यायला आम्हाला? तुम्हीच भंभम आहेत. असा ज्ञानी पुरुष महादेवाला म्हणेल का नाही? पण महादेवाजवळ काय आहे का द्यायला? इकून तिकून दिलं तर ते फसतच. महादेवानं जर काय वरदान दिलं तर त्याच्यात ते फसतच. माहिती ना फसल्याला, ते भस्मासुराला त्यानं मागितलं आणि हे हो म्हणलं. आता कशाला हो म्हणावं? पण गेलं म्हणून हो. काय झालं मग? लागलं पळायला. मग हो म्हणलं आणि लागलं पळायला. का म्हणतो ते त्याच्याच माग लागलं. वरदान काय दिलंय? ज्याच्या मस्तकावर हात ठुशील ते भस्म होईल. आणि मग लागलं महादेवाच्याच माग लागलं ते भस्मासूर. मग काय जावं लागलं मग ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेव म्हणले मायाच्या नाही जमत, मी बी तुझ्यासारखा दोषी आहे, तुम्ही काय देत का काही?
मी काही निर्दोष नाही. तुला विष्णूकडेच जावं लागल. आणि मग त्या ठिकाणी चतुरातो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, तो चतुर आहे. तिथं बुद्धीचा विकास आहे. तिथं बुद्धीनंच त्या ठिकाणी काय केलंय, त्या भस्मासुराचा काय केला, वध केला. विष्णूनच पुन्हा काय केलं, त्या महादेवाला त्या कचाट्यातून बाहेर काढलं का नाही, नाहीतर आणि मग सोमवार तशा देवाचा करून काय होईल, तेच पळतय भिवून. कसं आहे मग आता इथं असा विचार, हे जे विचार आहे, हा विचार कशानं केलाय, ज्ञानानंच. मग ज्ञानानं जर विचार केला तर पुराणानं जे काही सांगितलेलं आहेत नियम, ते ज्ञानाला नियम त्यांना करता येतील का? कारण ज्ञानी पुरुष पुराणाचंच, पुराण वाक्याचं खंडन करणारा आहे. पुराणाची काय केलेली आहे, निंदा केलेली आहे. त्या एक कथा आहेत, कुठे इतिहास म्हणून तो गणला गेलेला आहे. मग त्यांनी नियम केलेले ज्ञानी पुरुषाला रुजू होतील का? ज्ञानी पुरुष त्यांनी केलेले नियम ऐकल का? आणि त्यांचे नियम करून फायदा काय होतोय का? जरी झाला तरी जे व्हायचा ते होतो का? हे महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये होऊन होऊन काय होईल, पुण्य लाभल. उपासना जर केली तर काय होईल, पुण्याची प्राप्ती होईल. आणि पुण्याची प्राप्ती झालीच तर त्या पुण्याचं फळ काय आहे? का पुण्यच फळ आहे? पुण्याला फळ आहे का नाही? पापाला बी फळ आहे का नाही? मग फळ मिळणार का नाही त्याचं? कारण पाप पुण्य हे भोगावे लागतात. पाप पुण्य आणि तो भोग घडतो, ते फळ आहे त्याचं. पाप पुण्याचं जे भोग घडतो ते पाप पुण्याचं फल आहे. पुण्याचं फल हे जरी स्वर्गादी किंवा सुख जरी असलं तरी ते जोपर्यंत त्याचा प्रभाव आहे त्या पुण्याचा, जितकं पुण्य केलंय तितक्याच त्याला तेही मिळेल ना सुख. आणि ते पुण्य संपल्यावर कवर बी सुख मिळतं का ते? है की नाही? मग तसं पुण्य मिळून काय उपयोग होणार आहे? त्या पुण्यामध्ये पापाचा अंश असतो. ज्या पुण्यामध्ये पापाचा अंश आहे त्याला पुण्य कसं म्हणावं? आणि ज्या पापामध्ये पुण्याचा अंश आहे, ज्या पापात पुण्याचा अंश आहे त्याला पाप कसं म्हणावं? पुण्यामध्ये पापाचा अंश आणि पापामध्ये पुण्याचा अंश हे निख नाही ना. ते पुण्य निख नाही आणि ते पाप ही निख नाही ना. म्हणून तर आपणाला सुख बी वाटायले आणि दुःख बी प्राप्त व्हाले. कशामुळं? आपण ते निख पुण्य नाही जवळ. ह्या संसारामध्ये सुख दुःखाचे भोगते का झालोत? जीव का झाला सुख दुःखाचे भोगता? कारण त्यानं निख पुण्य केलं नाही. मग केलं पण कोणतं? हे सकाम पुण्य, की त्याच्यामध्ये पापाचा अंश आहे का नाही? मग ज्ञानी पुरुषाला हे माहीत असल्यावर ते पुण्य कशाला करीत ज्ञानी पुरुष? मग ज्ञानी पुरुष पुण्याच्या मागे लागेल का? त्यांना अज्ञान निवृत्त केलेलं असतंय. ज्या पुरुषानं अज्ञान निवृत्त केलंय आणि मुक्त झालाय तो पाप पुण्याच्या भानगडीत कशाला पडन हो? पाप पुण्याच्या भानगडीत पडणारच नाही ना. आता 5 मजली बिल्डिंग बांधली आणि मुंबई सारख्या ठिकाणी तिथं खाली अंगणामध्ये चूल कशाला बांधली कोणी? तसा
ज्ञानी पुरुष स्वस्वरूपानंच नटलाय आणि दृश्यशी दृष्ट आटलाय. तो काय रहाटीला इंद्रिय ग्रामा, इंद्रियाच्या गावात कशाला राहील तो? तो स्वस्वरूपानं नटलाय आणि दृश्यशी दृष्टाच आटलाय. त्याला भेदच राहिला नाही, अभेद झालाय त्याचा. अभेदात वृत्ती त्याची नांदती. तिथं पाप पुण्य कोण करणार आहे मग? म्हणून ज्ञानवान्याला किंवा ज्ञान्याला नियम करता येत नाहीत. का? तो विधीचा किंकर नाही. चपराशी विधीचा, हे विधी करतेत ना, हे चपराशी त्याचे विधीचे. विधी करावं लागायला म्हणजे गंगाला जाऊन आंघोळ करावं लागायली म्हणजे ते विधीचे किंकर आहेत ना. हे विधी किंकर म्हणावं लागत नाही यांना. किंकर म्हणजे काय? सेवक. त्या विधीचे सेवक. विधी करणारा म्हणजे विधीत राहणारा, विधी आचरण करणारा. दिसायला चांगला दिसतो विधी करणारा, पण का करायलाय? विधी का करायलाय? कारण काय विधी करण्याचं? गंगाला आंघोळ करायला जायची कारण काय? है का नाही? त्याला पापाची भीती का नाही? मी पापी हे त्याचं ज्ञान आहे का नाही त्याच्याजवळ? मग तो पापी का नाही? आणि विधी करणारा आपल्याला पुण्यवान दिसतो का नाही? मग तो पुण्य करायला आहे. त्या पुण्यानं त्या पापाची निवृत्ती होईल का? पुण्यानं पापाची निवृत्ती होत नाही. पाप भोगावत लागतं आणि पुण्य ही. मग जर समजा पुण्यानं पापाची निवृत्ती जर झाली असती तर काही पापानंही पुण्याची निवृत्ती झाली असती. भोगानं निवृत्ती होती. कशानं निवृत्ती होती? म्हणजेच पाप आणि पुण्य हे जे दोन आहेत ना, पाप आणि पुण्य हे दोन नाहीतच, हे एकच आहे. कारण पाप केलं तर पुण्य होतंय, हे लक्षात घ्या. अजून पाप केलं तरच पुण्य होतंय आणि पुण्य केलं तरच पाप होतंय. पुण्य करता पाप घडे. हे तुकाराम महाराजच म्हणलेत ना, असं बी काही आहे. आणि पाप करता पुण्य घडे. पाप करायला जाते तर पुण्य घडत आहे आणि पुण्य करायला जाते तर पाप घडत आहे का नाही? मग पाप आणि पुण्याच्या व्याख्या ज्या आहेत त्या व्याख्या ज्ञानी पुरुषाला लागत नाहीत. ज्ञानी पुरुष त्याच्या कारणाला झोंबलेला असतो. कशाच्या? पाप पुण्याच्या कारणाची निवृत्ती केलेली असती तर कार्यामध्ये कशाला तो शिरण? त्यानं त्याच्या कारण पाप पुण्याला जे कारण आहे ना, ते कारणाची निवृत्ती केली, अज्ञान निवृत्त केलंय त्यानं. आणि त्या अज्ञानापासून पाप पुण्याची निवृत्ती आहे का नाही? म्हणजे तो वर सरकलेला असतो, तर खालचं कर्म तो कशाला बघल? म्हणून ज्ञानवानाविषयी काही नियम करताच येत नाही शास्त्राला. मग हे नियम कोणासाठी केलेले? तर अज्ञानासाठी. हे नियम कोणासाठी केले? तर मग गंगेची आंघोळ कोणी करावी? अज्ञानाने करावी, है का नाही? सोमवार कोणी धरावा? अज्ञानानं धरावा, है का नाही? वारीला कोणी जावं? अज्ञानानं जावं, है का नाही? आणि ज्ञानानं जाऊ नये का? जायचंय तर जावं, पण नियम नाही. शास्त्र काय म्हणते? आम्ही त्याला नियम करत नाहीत. जसं एखादा
लग्नामध्ये आमदार आला, लग्नात आमदार आला आणि आला न सगळे उभा राहिले, है का नाही? आणि मग म्हणले खाली बसा, खाली बसा, खाली बसा. हा, आमदार साहेब आलेत, खाली बसा, खाली बसा. मग ते खाली बसले. मग आमदाराला तो म्हणायलाय का त्या पब्लिकाला म्हणायलाय, सामान्य लोकाला म्हणायलाय खाली बसा का तो आमदाराला? आमदाराला तो सांगू शकतो का खाली बस म्हणून? हा, आणि जर समजा ते म्हणलाच खाली बस, हा तसंच आहे ना. मग इकडं ज्ञानी पुरुषाला वेद सुद्धा नियम करीत नाही, तू असंच करायला पाहिजेस. कमीत कमीत 12 सोमवार धरीत नसलास तर श्रावण मधले तरी धर जाय, असं सुद्धा नियम करीत नाही, है का नाही? पण त्यांना नाही जर केलं, ते नियम पाळले, तर त्याच्यावर काही वेद रुसत नाही किंवा देवही रुसत नाही. हा, उलट त्यानं जर ते कृत्य केलं तर ते हसत असते ना. जर ज्ञानी पुरुषानं उपासना केली तर तो देव ते उपास्य दैवत हसल त्याच्याकडे पाहून, है का नाही? असो, कारण ज्ञानवान हा निरंकुश असतो, त्याला कोणत्याही प्रकारचा अंकुश म्हणजे नियम लावता येत नाही, आणि विधीचा तो किंकरही नाही. कारण ज्ञानी पुरुष विधीला जन्म घालतो, ज्ञानी पुरुष विधीलाच काय करतो, जन्माला घालतो. मग ते कार्य त्याचं, त्यानं ते कार्य निर्माण केलंय. आता त्यानं त्याच्यासाठी केलं का दुसऱ्यासाठी? है का नाही? तो का म्हणे आम्ही विधीचे जनिते, आई ते स्वयंभू केले असो. हा, आम्ही विधीचे करते आहोत, आम्हाला विधी लागत नाही, आम्ही विधी उत्पन्न करणारे आहोत दुसऱ्यासाठी, है का नाही? असं असे वेदाने स्पष्ट सांगितलेले आहे. असे असतात ज्ञानाने अमुक तऱ्हेने वागावे आणि तमुक तऱ्हेने वागू नये, असे म्हणणे कोणासही अधिकाराच्या बाहेरचेच आहे असं वाटणार, कोणालाही वाटणार. असं वागावं आणि असं वागू नये असं जर म्हणलं तर कोणालाही असं वाटन, म्हणजे कोणाच्याही अधिकाराबाहेरचे आहे. जर कोण असा नियम करीत असेल ज्ञानी पुरुषाला, तर तो अधिकाराच्या बाहेरच त्याचं वर्तणूक आहे म्हणायचं, तसा नियम करणाराच त्याचा अधिकारच नाही तो. हा, त्याचा सर्व व्यवहार प्रारब्धानं होत असतो. ज्ञानी पुरुषाचा व्यवहार कसा असतो? प्रारब्धाच्या अधीन असतो, है का नाही? जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे, है का नाही? भेद नाही सर्व आत्माना, नारायणा तुझं मज, सर्व आत्म्यामध्ये भेद नाही. देवा तुझ्यात ह्यात सुद्धा भेद नाही. ह्या स्थितीवर ज्ञानी पुरुष गेलेला असतो. मग जे जे काही करतो तो देवच करतो, है का नाही? आणि ते देव कोण आहे? तोच आहे, है का नाही? म्हणजेच आत्माच हा जोपर्यंत अंतःकरणाचा अधिष्ठान आहे तोपर्यंत त्याच्याकडून हे प्रकाशिल्या जातंय, हे मिथ्या पदार्थ प्रकाशिला जातात. आणि मग त्या ठिकाणी मीच त्याचा साक्षी व्हायलो, मीच त्याचा द्रष्टा व्हायलो. आणि हे अनंत जे जीव आहेत तेही मीच झालो आहे. हे अनंत जीव जे झाले ते मीच आहे.
आयसा प्रतिती रसाचा ओतला भाव, अशी प्रतिती त्याला आलेली असते. मग ज्ञानाचा व्यवहार प्रारब्धाने होत असतो. प्रारब्ध हे शरीर निर्वाहापुरते का होईना, पण निवृत्तीचा आग्रह धरणारा असं ते मानावेच लागते. आता जर समजा प्रारब्ध ज्ञानी पुरुष आहे आणि तो शरीराच्या जे काय लागणारा आंघोळ म्हणा, शौचालय करणं म्हणा किंवा जेवण म्हणा, हे जे आहे तो त्यामध्ये प्रवृत्त झालेला दिसतो. मग प्रवृत्ती अधिक त्याची प्रवृत्ती जर दिसत असली त्याच्यामध्ये, ते जर समजा एखादा पदार्थ केलेला आहे पण तो पदार्थ त्याला आवडाना म्हणून त्यानं दुसरा पदार्थ बनवायला लावला किंवा खाण्यासाठी तो प्रवृत्त झाला, तर ती अधिक प्रवृत्ती झाली ना ती. मग ती अधिक प्रवृत्ती ही सुद्धा त्याची प्रारब्ध बलानेच होते. ती त्याची अधिक प्रवृत्ती आहे का नाही. आणि जर त्याची अधिक प्रवृत्ती नाही झाली, त्यानं तेच खाल्लं, तर त्याला ते साधक म्हणावं लागत. ती अवस्था कोणाची? साधकाची. कारण त्याला तेच खावं लागन, त्याला अधिक प्रवृत्ती करता येणार नाही साधकाला. कारण तो कशामध्ये आहे? वैराग्यामध्ये, साधनामध्ये आहे ते. म्हणून त्याला जसं आहे तसंच आहे का नाही. आणि जो समजा तो टाकून दुसरा घेत असेल, मुक्त पुरुष, आणि त्याची प्रवृत्ती दिसायली का नाही, मग ज्ञानी पुरुषाची ती प्रवृत्ती व्हावी का ना व्हावी? हा, अधिक प्रवृत्ती जरी दिसली तरी पण ती त्याच्याकडून नाही झाली, ते प्रारब्धात तसं आहे का नाही. जर समजा एखाद्या गावाला गेला ज्ञानी पुरुष आणि असं खाली आतरून केलेलं आहे आणि त्याच्या शेजारी पलंग आहे, पलंगावर गादी आहे, उशी आहे, तकी आहे, आणि खाली नुसतं असंच आतरून आहे. मग तो अंथरून सोडून जर त्या पलंगावर जाऊन झोपला तर ते त्याचं प्रारब्ध आहे. पण एखादा साधक असेल तर तो त्या गादीवर झोपणार नाही. हे नियम कोणाला येतं? साधकाला. तो साधक खालीच झोपेल. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणले, पायीची वाहनं. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज, तुकाराम महाराजांनी ह्या दोघांमध्ये तुलना केली, त्यांच्यात ज्ञानेश्वर महाराज. त्यावेळेस ते म्हणले पायीची वाहनं. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजाचा केवढा अधिकार असेल. संत म्हणतात तसे ज्ञानेश्वर महाराजा पुढं, की आम्ही तुमच्या पायातल्या वाहनासारखे आहोत, म्हणून आम्ही आमच्याच परीनं राहूत, तुमचा खूप मोठा अधिकार आहे का नाही. म्हणजे हे सांगायचं तात्पर्य काय? ज्ञानी पुरुष जो असतो त्याचा अधिकार मोठा असल्यामुळे त्याला नियम कोणी करू शकत नाही, है का नाही. मग तो प्रवृत्तीत दिसला काय, निवृत्तीत दिसला काय, है का नाही. त्याला प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही सारख्याच येतात. सूर्य उगवाला काय आणि माळवाला काय. कधी कधी त्याला सूर्य उगवलेला मावळलेला वाटत असेल आणि कधी मावळताना उगवलेलाही वाटत असेल. आणि जर तो एखाद्याला म्हणालाच सूर्य मावळताना सूर्य उगवायलाय का काय हो, तर त्याचं चुकलं का? जर कोणाला त्याचं चुकलं असं वाटत असेल तर त्यानं त्यालाच विचारावं, तुम्ही असं चुकीचं कसं बोलतात. तर ते चुकीचं नसताना बरोबर आहे. ते काय आहे? आज आपल्या इथं तो मावळल्यावानी दिसायला आहे, पण दुसऱ्या देशामध्ये तो, मग काय खरं मानावं त्याचं? बरं, सूर्य मावळलाय का पृथ्वी त्याच्या आड गेली?
पृथ्वीच त्याची आड. आड आली हो, आड. मावळला का तो? नाही. मग हे विधान खरं आहे का? आणि जर तो म्हणाला तसं उगवायला आहे तर हे चुकीचं व्हायलंय का? म्हणजे त्याच्या पुढे कोणताच नियम ठरत नाही हो, त्याला ज्ञान म्हणते. तर नियम, ज्ञानाला नियम लागत नाही. कारण ज्ञान कसं आहे, ते कोणाकडून नाही, ते स्वतंत्र आहे, स्वयंभू आहे ज्ञान, आहे का नाही? म्हणून प्रारब्ध बलाने, मग अधिक प्रवृत्ती प्रारब्ध बलानेच मानण्यात बिघडले कुठे? जरी त्याची कमी प्रवृत्ती झाली किंवा जास्त प्रवृत्ती झाली, तर मग जास्त झाली तरी पण प्रारब्धानं मानली तरी काय हरकत नाही, आणि कमी झाली तरी पण प्रारब्धच मानायचा. मग अधिक प्रवृत्ती प्रारब्ध बलानेच मानण्यात बिघडले कोठे? अधिक जरी झाली, तो पलंगावर गादीवर झोपला, हे प्रारब्धानच झालंय असं मानलं तर कुठं बिघडलं? आणि जरी समजा व्हायला झोपला तर तो प्रारब्धानच आहे, त्याला क्रिया व्हायल्यात त्या, आहे का नाही? मग ज्या ज्ञानाचे प्रारब्ध शरीर निर्वाहापुरते प्रवृत्ती करविते, शरीर निर्वाहाच्या पुरतच प्रारब्ध ते करविते, त्याची तितकीच प्रवृत्ती होते. त्याचे प्रारब्ध अधिक भोगात प्रवृत्ती करविते, त्याची अधिक प्रवृत्ती होते. आता कदाचित कोणी म्हणेल की ज्याचे प्रारब्ध भोजन मात्रात प्रवृत्ती करण्यापुरतेच असते त्यासच ज्ञान होते, त्यालाच ज्ञान होतं. कोणाला ज्ञान होते? ज्याचे प्रारब्ध भोजन मात्रात प्रवृत्ती करविण्यापुरतेच असते. प्रारब्ध फक्त तो जेवणापुरताच प्रवृत्तीमध्ये येतो, नसता तो समाधीमध्येच निवृत्तीमध्येच असतो, त्यालाच ज्ञान होतंय. कोणी असं मानील तर त्यासच ज्ञान होते, इतरास होत नाही. परंतु हे म्हणणे बरोबर नाही. कारण याज्ञवल्के हे जे ऋषी होते, नारद, है का नाही, हेही ज्ञानीच होते, आणि याज्ञवल्केही ज्ञानीच होते का नाही? आपणाला मागे याज्ञवल्क्यांचे काही काही याच्यामध्ये काही भाग मत आलेले आहेत ना, है का नाही? मग ते ज्ञानीच होते का नाही? आणि नारद ही ज्ञानीच होते, मग जनकादी हे सुद्धा ज्ञानीच होते. मग असे शास्त्राने सांगितले आहे. काय सांगितले? सभा विजय करून धनसंग्रहाचा व्यवहार याज्ञवल्क्याचा, सभा विजय करून धनसंग्रहाचा व्यवहार याज्ञवल्क्याचा. कारण याज्ञवल्के हे दान घेत होते. जिथं जिथं त्यांनी काही कथन किंवा काही उपदेश पर कुणाला केलेला असेल, कोणा एखाद्या राजाला केला असेल, आणि त्या राजानं पुन्हा मग गुरुदक्षिणा म्हणून काही जर त्याला देत असतील, तर त्यांनी ते स्वीकार केला याज्ञवल्क्यांनी. मग ते ज्ञानी होते, त्यांनी त्याच्यामध्ये प्रवृत्ती ते घ्यायला नाही पाहिजे होतं ना, राजानं दिलेलं घ्यायला नाही पाहिजे होतं ना. पण याज्ञवल्के ज्ञानी असल्यामुळं घेतलं तरी त्याचा दोष त्यांना लागत नव्हता, म्हणून त्यांनी घेतलेल्याचा पुराणामध्ये पुरावा आहे. मग सभा विजय करून धनसंग्रहाचा व्यवहार याज्ञवल्क्याचा, धनसंग्रह करणे त्यांचा व्यवहार झाल्याचा दिसून येतो. नित्य भगवत स्मरण करीत असता, भगवताचं नित्य स्मरण करीत असता थोडे कलह लावण्याचाही कार्यक्रम नारदानं केला आहे. नाही तर ज्ञानी पुरुषांनी तसा कलह लावायचा कार्यक्रम कमून करावा, भांडणं कमून लावून द्यावेत?
पण नारदामध्ये ती प्रवृत्ती दिसून येते. मग राज्य पालन करण्याचा व्यवहार जनकाचाही दिसून येतो का नाही? ज्ञानीच होता ना जनकही, तोही राज्यकारभार हाकीत होता. हा हे प्रसिद्ध आहे ना. आणि वासिष्ठ नावाच्या ग्रंथामध्ये तर ज्ञानीपुरुषाचे व्यवहार अनेक प्रकाराचे सांगितले आहेत. म्हणजे तसा काही नियम नाही हे याच्यावरून सिद्ध होत आहे. कारण वासिष्ठामध्ये, योग वासिष्ठामध्ये ज्ञानीपुरुषाचं वर्णन केलेलं आहे आणि तिथंही तसंच सांगितलं की ज्ञानीपुरुषाला काही नियम करता येत नाहीत. म्हणून ज्ञानाच्या प्रवृत्तीचा किंवा निवृत्तीचा विधी म्हणून नियम करता येत नाही. पण वास्तविक पाहता हा तरंग जिथं ज्ञानाला नियम करता येत नाही तो नियमामध्ये बांधल्या नसतो. म्हणून ज्ञानी पुरुष काहीही करतो का? मग काहीही करतो त्याला ज्ञानी म्हणावं का? मग त्याला नियम नसतो म्हणल्यावर त्यानं काही बी करावं का? याच्यामध्ये बरेच फसतात. हे यथार्थ न कळाल्यामुळं आता आम्ही श्रवण केले, आम्हाला ज्ञान झालंय, आम्ही काही केलं तरी आम्हाला पाप पुण्य लागत नाही, या वृत्तीवरती आरूढ होऊन सुरापान करण्याचंही धाडस करतात. मांस मच्छर खाण्याचंही, खोटं बोलण्याचंही, म्हणजेच वार ते वागण्याचं त्यांची प्रवृत्ती आढळून येते, है का नाही? पण त्या प्रवृत्तीमध्ये तो प्रवृत्त होणं म्हणजे ते ज्ञानानं नव्हे, त्या अज्ञानानं तशी प्रवृत्ती होत असते. ज्ञानानं तशी प्रवृत्ती होत नाही. ज्ञानानं प्रवृत्ती जर झालीच तर कदाचित कधी कधी तो कीर्तनाला जाईल, कथा ऐकल, पण त्या अशुभ क्रिया कसा करेल? केलीच तर शुभ क्रिया करेल, नाही तर करणार नाही. म्हणून भगवान याज्ञवल्क्यांनीही सभा जयानंतर संन्यासरूप निवृत्ती स्वीकारली. आता ह्याच्यामध्ये एक हे घ्यायचंय, याज्ञवल्क्यांनी जोपर्यंत प्रवृत्ती होती त्यांची तोपर्यंत त्यांनी स्वीकार केलाय, है का नाही? मग त्या काली त्यांना आत्मानंदाचं सुख कमी मिळत असेल ना हो आत्मानंदाचं. कारण ज्या काली त्यांना धनाचा संग्रह करण्यासाठी वेळ खर्च करावा लागत होता, त्या काली त्यांना आत्मानंदाचा भान कसं होईल त्या काली, है का नाही? म्हणजे जास्त वेळ मिळत नसेल, मिळत असेल पण जास्त नसेल. मग एवढ्यावरून त्यांनी काय केलं? पुन्हा भगवान याज्ञवल्क्यांनीही सभा जयानंतर संन्यास रूप निवृत्ती स्वीकारली. नंतर काय केलं त्यांनी? संसाराचा त्याग करून आणि जिथं जिथं म्हणून त्यांनी काही वक्तव्य किंवा कोणाला उपदेश करायचा ते सोडून अगोदर करीत होते. म्हणजे कथा कीर्तन, म्हणजे भागवत कथा हे सांगायचे, पण त्यांनी ते सांगत असताना त्यांना विधेय मुक्तीचा आनंद, जीवनमुक्तीचा आनंद मिळत असेल का? नाही. तो काय आहे? ते प्रपंचातलाच भाग आहे त्यांच्या, तेच करतात ते. कारण जे काय परमार्थ आहे तो बाह्य परमार्थ वेगळाच असतो आणि आंतर परमार्थ वेगळा असतो. आंतर परमार्थ करता वेळेस वृत्ती स्थिरावते आणि त्या स्थिर वृत्तीमध्ये आनंदाचं भान होतंय. तुमच्या मनानं भागवत सांगताना काय भागवत करायला आनंद प्राप्त होतोय का?
जशी लोकवासना आहे तशी शास्त्र ही वासना आहे. कारण तिथं सगळं जाडाजोडीमध्ये जातंय. तिथं आत्मानंद तर तिथं तर काहीच नाही ना, तिथं शब्दच नाही ना. हा, अहो शास्त्र किंवा जे काय प्रतिपादन करणं ते प्रवृत्तीला ये नाही ना. प्रवृत्ती आल्याशिवाय कसं सांगता येईल. म्हणून याज्ञवल्क्यांनी ते सोडून संन्यास धारण केला, एकांतवास त्यांनी धारण केला. याज्ञवल्क्यांनी सभाजयानंतर संन्यासरूप निवृत्ती स्वीकारली. पण एवढ्यावरून संन्यासापूर्वी त्यांना ज्ञान नव्हतेच असं म्हणता येत नाही. याज्ञवल्क्यांनी नंतर संन्यास घेतलाय, संसाराचा त्याग करू. मग संन्यास घ्यायच्या अगोदर त्यांना ज्ञान नव्हतं का? आणि मग ज्ञान होतं तर संन्यास घ्यायची काय गरज होती? यावर शास्त्र असं सांगतंय की त्यांना ज्यावेळेस गृहस्थाश्रम होता त्यांचा, त्यावेळेस त्यांना आत्मानंद भोगण्यासाठी वेळ मिळत नव्हता त्यांना, है का नाही? वेळ मिळत नव्हता. म्हणून त्यांनी काय केलं? संन्यास स्वीकारला. आणि संन्यास स्वीकारल्यावर आत्मानंदासाठी सगळाच वेळ असतो, है का नाही? म्हणजेच विशेष आनंद घेण्यासाठी, कोणता? मुक्तीचा विलक्षण आनंद भोगण्यासाठी त्यांनी संन्यास स्वीकारला असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण एवढ्यावरून संन्यासापूर्वी त्यांना ज्ञान नव्हते, संन्यासाच्या अगोदर त्यांना ज्ञान नव्हते असे म्हणणे बरोबर नाही. अगोदरही ज्ञान होतं आणि नंतरही ज्ञान आहे. फक्त त्यांनी संन्यास का घेतला? तर आत्मानंदासाठी घेतला. संन्यासापूर्वी ज्ञान होतेच, परंतु विद्वत संन्यासाच्या पूर्वी जीवनमुक्ती सुखाचा अधिक प्रवृत्तीमुळे लाभ घेता आला नाही. जीवनमुक्तीचा, है का नाही, लाभ घेता आला नाही. जीवनमुक्तीचा लाभ, आनंदाचा लाभ, जीवनमुक्तीत जो काही आनंद भोगण्यासाठी मिळतो स्वस्वरूपाचा, तो त्या प्रपंचामध्ये मिळत नाही. कारण वेळ प्रपंचाला द्यावा लागतो, है का नाही? म्हणून त्यांनी संन्यास घेऊन आनंद भोगण्यासाठी जीवनमुक्तीचा त्यांनी संन्यास घातला. संन्यासापूर्वी ज्ञान होतेच, परंतु विद्वत संन्यासाच्या पूर्वी जीवनमुक्ती सुखाचा अधिक प्रवृत्तीमुळे लाभ घेता आला नाही. प्रवृत्ती अधिक होती, है का? प्रवृत्ती होती, निवृत्ती येत नाही गेली तिथं. म्हणून जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखभोगार्थ संन्यास केला. यावरून असे म्हणता येईल की ज्ञानोत्तर कालपर्यंत, काही कालापर्यंत, ज्ञानोत्तर कालापर्यंत काही काल न्यून भोगाचा हेतू होतो. ज्ञानोत्तर काही कालापर्यंत याज्ञवल्क्याचे प्रारब्ध अधिक भोगात प्रवृत्ती करविणारे होते. याज्ञवल्क्याचे अगोदर, संन्यास घ्यायच्या अगोदर प्रवृत्तीमध्ये जास्त राहावं लागलं आणि काही काल न्यून भोगाचा हेतू होते. म्हणून याज्ञवल्क्यांना काही कालापर्यंत ग्लानी वाचून अधिक भोग, ग्लानी वाचून संसाराची किळस येत नव्हती त्यांना. संसाराची किळस म्हणजे ग्लानी येत नव्हती. ग्लानी न वाटता ते संसार करत होते. काही कालापर्यंत ग्लानी वाचून अधिक भोग आणि नंतर ग्लानी उत्पन्न होऊन सर्व भोगाचा त्याग केला. आणि प्रारब्ध बलाने त्यांचं झालं सगळं हे.
तो जनकाचे प्रारब्ध कसं आहे आता, अमरणांत राज्यपालनादी स्मृतिभोगाचा हेतू होते, समृद्धी भोगाचा हेतू होते. म्हणजे जनकाचं कसं प्रारब्ध होतं, राजशाही सगळी राजभोग भोगायला मिळत होते, है की नाही. म्हणून भोगाविषयी कधी ग्लानी झालीच नाही त्यांनाही, जनकालाही. त्याच्या उलट सुख वामदेवांचे प्रारब्ध अत्यंत न्यून भोगाचे होते. सुखाला वामदेवाला भिक्षा मागून खायचे ते, त्याचं प्रारब्ध कसं होतं. पण ते ज्ञानीच होते ना. आणि जनक ही तो मग ज्ञानी कोण असतो असा काही नियम करता येत नाही. राजाही ज्ञानी होतो आणि भिकारीही म्हणजे भिक्षुकही ज्ञानी होतो. म्हणून त्यांना सदैव भोगाविषयी ग्लानीच होती. कोणाला, वशिष्ठ वामदेवाला. ते भोग स्वीकारत नव्हते ना, त्याची ग्लानीच होती. मग वासिष्ठात तर त्यांचे अगदी उलट. आता हे मुक्तीविषयी सांगायलेत, ज्ञानविषयी सांगायलेत ना. पण एक शिखर ध्वज नावाचा राजा होता. मग ज्ञान उत्पत्तीच्या पूर्वी न्यून प्रवृत्ती होती त्याची. तो काही विशेष भोग भोगीत नव्हता. आणि ज्ञान उत्तरकाली त्याला ज्ञान झाल्याच्या नंतर त्यानं सर्वच भोग भोगले. व्यवहारात अधिक प्रवृत्ती झाल्याचे वर्णन आहे. त्याची व्यवहारात जास्त प्रवृत्ती पुन्हा झाली ज्ञान झाल्याच्या नंतर. त्याचं नाव शिखर ध्वज. याप्रमाणे अनेक ज्ञानवानाच्या व्यवहाराचा विचार केला तर प्रत्येकाचे प्रवृत्तीत विलक्षणता दिसून येते. प्रत्येकाचंच प्रवृत्ती कशी आहे, वेगवेगळी, कोणाची कशी. त्या सर्वांना ज्ञान मोक्ष फळ समानच आहे, पण सगळ्यांना ज्ञान मात्र सारखंच आहे. मोक्ष सगळ्याचं सारखाच आहे. यावरून ज्ञात्याची व्यवहारात न्यून अधिक प्रवृत्ती प्रारब्ध वैचित्र्यानंच होते. म्हणजेच प्रारब्धाचा तो प्रकार आहे. वैचित्र्याची करामत आहे ती. म्हणजे प्रारब्धाच्या अधीन ते शरीर असतं आणि त्या शरीर प्रारब्धावरच चालत असतं ते शरीर, है की नाही. म्हणून ते म्हणतात प्रारब्ध वैचित्र्याची, त्या वैचित्र्यानेच त्याची प्रवृत्ती होते आणि निवृत्ती त्याची तशीच. म्हणजे तो प्रवृत्तीत दिसला काय, निवृत्तीत दिसला काय, त्याचं ते प्रारब्धाचे वैचित्र्य म्हणायचं त्याचं, है की नाही. असे म्हणणे भाग आहे. जसं मरणकाल आल्याच्या नंतर, मरणकाल एकदम समीप मरणकाल आहे. आता तो 1-2 मिनिटात त्यावेळेस तो काहीतरी होता हलवितो, हातवारे काही करतो. त्यावेळेस ते हातवारे करणं, काही बोलणं, त्यावेळेस त्याच्या ठिकाणी प्रवृत्ती नसतेच. ते प्रारब्ध बलाने होते. ती काय होते, प्रारब्ध बलानेच होते ती. तो हात हलवीत नाही, काय नाही, ते हालतात तसे. ते हट हालतात तसे. आणि आपल्याला वाटतं ते बोलायला आहे का नाही. पण ते बोलत जरी असलं तरी त्यावेळेस ते तिथं नसतंय, त्याचं ते भानाव बी नसतंय. अहो मरण कालाच्या अगोदर कुठं भानाव असतंय का ते. त्याला किती बी बोला ते बोलत नाही, पण त्याचं ते चालू असतंय, पण ते माणसाला बोलत नाही. मग इकडचे नियम ते त्याच्या तंद्रीत गेलं म्हणते ते. आता काय झालं त्याचं, ते त्याच्या तंद्रीत गेलं. ते आता आपल्याला बोलत नाही. आता काही मिनिटाचं आपलंय, आता ते जाणारच आहे.
असं बाह्य लक्षणावरूनही काय काय ओळखिणारे. आता हे काही घटकाचं आहे आपल्यापाशी, आता हे जाणारच आहे. म्हणजे तेव्हापासूनच ते गार पडायला चालू होतंय. म्हणजे ते प्रारब्धाचे कर्म आहेत ते तसे. जाणून बुजून ते काहीच करत नाही. तसा ज्ञानी पुरुष जाणून बुजून काहीच करत नाही. आद्रष्टावर त्याचे कर्म असतात. हेच त्यांना सांगायचंय. आणखी पुढं बरंचसं काय त्यांनी सांगितलंय, पण आता वेळ झालाय, उद्याच्या टायमात पाहू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.